छत्रपती संभाजीनगरमध्ये सर्वाधिक चॅलेंजिंग लढत बोलली जाणारी वैजापूरची नगरपालिका आणि ते भाजपा विरुद्ध शिवसेना अशी बिग फाईट होताना आपल्याला पाहायला मिळत आहे। भाजपा देखील तळागाळांपर्यंत प्रचार करताना आपल्याला पाहायला मिळत आहे। मी अशाच एका ठिकाणी आहे आणि आत्ता या ठिकाणी भाजपाचे कार्यकर्ते, भाजपाचे उमेदवार डॉक्टर दिनेश परदेशी हे देखील प्रचारासाठी डोर टू डोर प्रचार करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। काय प्रतिक्रिया आहे आणि काय नागरिकांचा प्रतिसाद आहे? मला भारतीय जनता पार्टी व राष्ट्रवादी युतीचे अधिकृत उमेदवार म्हणून आपल्याला माहिती आहे केलेलं आहे। खूप चांगला प्रतिसाद आहे लोकांचा, म्हणजे खूप उत्सुकतापूर्ण प्रतिसाद आहे लोकांचा। डोर टू डोर फिरू लागलं, जवळपास पूर्ण वैजापूर शहराचा माझा दौरा झालेला आहे। खूप चांगला प्रतिसाद आहे। बरं, तुमच्यावरती आरोप होत आम्हाला पाहायला मिळत आहे, त्यावर काय सांगा? आरोप करणं त्यांचं नेहमीचं काम आहे, ते आरोप करणं। चोरी करून चोरावर मोर त्याला म्हणतात तसं। आरोप करू द्या त्यांना, मला विकासावर मी केलेले कामं मला पूर्ण भरोसा आहे, लोकांवर भरोसा आहे। एकाच घरातले 4-4 उमेदवार, 3-3 उमेदवार, लोक सगळं समजतात। माझी पत्नी स्वतः 12 वर्ष नगराध्यक्ष होती, कुठल्या पण प्रभागातून ती निवडून येऊ शकत होती शहरात, तरी मी मी एकटाच उभा राहिलो, माझ्या पत्नीला सुद्धा दिलं नाही। हे लोकांना सगळं समजतं, मला काही बोलायची गरज नाही। आरोप करू द्या, म्हणजे कोणत्या स्तरावर आरोप करू लागले। कालची सभा बघितली असेल, ते काय आमचे सिरसाट साहेब बोलले का वैजापूर शहराला पाणी नाही। अरे मी एक दिवस आड देतो बाबा, ते 20 वर्षापासून मंत्री आहे, सत्तेत आहे, तुझ्या गावाला 15 दिवसात पाणी भेटत नाही, माझ्यावर काय बोलतो तू? काय होता काय नाही मला सगळं माहीत आहे। इथे येऊन बोलू नको, तुझं पहिले शहर संभाजीनगर शहर सांभाळ। संभाजीनगर शहरामध्ये 7 दिवसात एकदा पाणी येतं, ते पण 15 मिनटं। पण वैजापूर शहरात रोज आहे, सगळे समाधानी आहे, लोकच आहे, सगळे समाधी। विचारा लोकांना, विचारा तुम्ही, प्रत्येक घरात विचारा, प्रत्येक दिवसात लोकांची मागणी आहे का रोज देऊ नका। लोकांच्या मागण्याला एक दिवस आड देतो, स्वच्छ पाणी देतो, फिल्टर चालू आहे। आरोप करू द्या त्यांना। ते सिरसाट साहेब एवढा मोठा माणूस, त्याच्या गावातली परिस्थिती नाही, इथे येऊन काय दत्तक घेतो मला गाव? तुझं गाव बघ म्हणा काय परिस्थिती। नाही, एका कॅबिनेट मंत्र्यानं थेट तुमच्यावर बोलणं किती योग्य आहे? तो कॅबिनेट कसं झाले आता तो माझ्यावर त्यांनी आरोप केला का मी पक्ष बदलतो। अरे मी पक्ष जेव्हा निवडून आल्यावर मी गद्दार नाहीये, आलं का लक्षात? ते गद्दार आहे। मी निवडून आल्यावर पाहिलो का एखाद्या पक्षाने ते काय होते, काय करत होते? बाळासाहेब ठाकरे परिवारामुळे ते आज मंत्री झाले, त्यांच्याशी त्यांनी गद्दारी केली। मी गेलो, पडलो, परत आलो, ह्याला गद्दारी नाही म्हणत। पक्ष बदललं, लोकांनी सांगितलं, लोकांची इच्छा होती वैजापूर शहरवासियांची का मी भारतीय जनता पार्टीत प्रवेश करावा, म्हणून गेलो। मी काय गद्दार नाही आहे, म्हणजे पक्षाचा एक निवडून आलो असं कधी झालं का माझ्या भविष्यात? गेलो, हे आहे। बरं, अजून एक महत्त्वाचा आरोप झाला तो म्हणजे की लोकांना डावून ठेवला जात आहे। नेरेटिव्ह ते आजपासून पसरणार आहे। मला सगळ्या मतदारांना आव्हान राहील, मागच्या वेळेस पण विधानसभेच्या वेळेस फेक पॉम्पलेट केले, फेक भांडणं केले, फेक क्लिप्स बनवल्या, हे त्यांचा धंदाच आहे। निवडणूक कसं मर्दासारखी लढायला पाहिजे। निवडणूक लढताना आता आमचे मित्र बाळासाहेब संचेती, त्यांचे परिवार काय आरोप केले, बंदुका, हे असे लोक आहे का? एकतरी गुन्हे आहे का माझ्यावर, बाळासाहेब संचेतीवर, ह्याच्यावर? आई वडिलांवर म्हणे काय बोलले ते सिरसाट साहेब का म्हणे ह्याच्यात वृद्धाश्रममध्ये मोठे लोक, म्हणजे नाला शिफ्ट केला तसे तुम्ही आई वडीलही शिफ्ट करू शकता, कुणाचं तरी नाव न घेता त्यांनी उत्तर। नाला प्लॉटिंग कोणाची आहे हे तुम्हाला माहिती आहे? काय संबंध आहे ते बाळासाहेब संचेती? ती प्लॉटिंग भारतनगर पूर्ण शहराला माहिती आहे कोणाची आहे, ती त्यांच्याच माणसाची आहे। ती भारतनगर प्लॉटिंग तुम्ही रजिस्टर बघू शकता, त्यांच्याच माणसांनी केलेलं आहे। बाळासाहेब संचेतीचा काहीच संबंध नाही आहे का विशाल संचेतीचा काहीच संबंध नाही आहे। ही प्लॉटिंग कोणाची आहे एकदा बघा, सिरसाट साहेबांना मला चांगली माहिती घ्या। आता आमदार साहेब पण बोलले का जेलमध्ये टाकू। अरे आम्ही भारतीय जनता पार्टीत आहे आमदार साहेब, आम्ही मोठ्या पक्षात आहे, तुमचं पण सगळं काढू शकतो, एवढं तुम्ही बोलू नका। आम्ही गप बसलो म्हणजे याचा अर्थ हे नाही आहे असं जेलमध्ये टाकू। भारतीय जनता पार्टी आहे, केंद्रात सरकार आहे, राज्यात सरकार आहे, 6 वर्षात कोणाची काय परिस्थिती होती, कशी बदलली, हे सगळ्यांना माहीत आहे। एवढी टोकाची भूमिका सर्व का घेत असतील? आता कसं होतं, हार दिसू लागली म्हणून घेऊ लागले भूमिका। आम्ही आजपर्यंत बोललो नाही, पण आता काही पण बोलणार। बंदुका काढल्या, डांबून ठेवलं, अरे लोक प्रेमाने येतं आमच्याकडे, सभेला लोक जमत नाही त्यांच्याकडे। आमची सभा झाली तर आम्हाला जागा पुरली नाही, त्यांना पैसे देऊन आणावं लागू लागले लोक। ही परिस्थिती वैजापूर शहराची, कारण की लोकांना सगळी सत्ता एका हातात द्यायची नाही आहे, लोकांनी ठरवलेलं आहे। त्यांना द्यायची असती उमेदवारी दुसऱ्याला दिली असती त्यांनी, मी पण उभं राहिलो नसतो, दुसऱ्याला उमेदवारी दिली असती। बरं,
अजून एक महत्त्वाचा विषय उपस्थित केला गेला की तुम्ही मला कोर्टात नेलंय, म्हणजे सुरुवात तुम्ही केली आहे, शेवट मी करणार, असं आमदार बोरणारे म्हणाले. आता आम्ही पण काही कच्चे खिलाडी नाही आहे. कोर्टात नेला सुप्रीम कोर्ट आम्ही पण बघून घेऊ. सरकारमध्ये आम्ही मोठे भाऊ आहे. सरकारचा दम आम्हाला देऊ नका. आम्ही भारतीय जनता पार्टीत आहे. आत्तापर्यंत आम्ही शांत बसलो होतो. आम्ही पण बघू ना. ज्या दादांनी तक्रार केली म्हणे त्यांचं मुलाला मार्केट कमिटीत स्वतःच्या मुलाला लावलेलं आहे. काय काय भ्रष्टाचार आहे आम्हाला पण माहिती आहे. आम्ही पण काढून ते आम्ही गप बसलो होतो. आता आम्हाला पण काढता येईल ना सगळं. आम्ही कोणावर आरोप करत नाही, कधी पाठीमागे लागत नाही. 30 वर्षाचं राजकारणात एखाद्या विरोधकांनी पण सांगावं का आम्ही पाठीमागे लागले. पण असं जर याचं राजकारण वैजापूर शहरात तालुक्यात चालू झालं बदलेच्या भावण्याचं, हे आपल्या तालुक्यात पहिले कधीच नव्हतं. चालू कोणी केलं हे आपल्याला माहिती आहे. पत्रकार कधी होतं का असं? पाणी साहेब होते, बाबा होते, कैलास आबा होते, कधी केलं का असं राजकारण? असं कधी वातावरण खराब करण्याचंच त्यांचं काम चालू आहे. म्हणून माझी सगळे मतदार बंधूंना विनंती राहील का ते सगळं करायचा प्रयत्न करतील. बदनाम करायचं सांगा. मी कधीतरी भांडणं केलेले आहे का आत्तापर्यंत? एखादा झापड तरी मारलेली आहे का वैजापूर शहरात? बदनाम करता मी डांबून ठेवलं, मी हे केलं, मी ते केलं, माझ्यावर एखादा गुन्हा तरी आहे का? एक गुन्हा तरी दाखवा माझ्या 30 वर्षाच्या राजकारणात का मी एखादं हे केलेलं आहे. हे करणारे लोक कोण आहे? तेच लोक आहे. बदनाम कोणाला करता? आम्हाला करता. बरं, शेवटचा प्रश्न विचारतो. ज्या दिवशी तुमची रवींद्र चव्हाण साहेबांची सभा झाली त्यावेळेस अतुल सावे मंत्री, भागवत कराड असू देत किंवा मग रवींद्र चव्हाण यांनी एक ठाम भूमिका घेतली की डॉक्टर दिनेश परदेशी घाबरू नका, भारतीय जनता पार्टी म्हणजे राज्यातलं सरकार आणि केंद्रातलं सरकार तुमच्या पाठीशी ठामपणे उभा आहे. आहेच ना. भारतीय जनता पार्टी ही मोठी पार्टी आहे. शिंदे सेना ही काही पार्टी नाही, गट आहे. ते एक भारतीय जनता पार्टीच पार्टी आहे. ते आमच्या भरोश्यावर सत्तेत आहे. आज आम्ही त्यांच्या भरोश्यावर नाही आहे. म्हणून आम्हाला घाबरायची गरजच नाही. जर सत्तेचं दाग दाखवून ह्याला जेलमध्ये टाकून त्याला असं करू तसं करू तर आम्हाला पण करता येत. पण आमची भावना नाही आहे कोणाला जेलमध्ये टाकावं, कोणाला नुकसान पोचवावं. राजकारण ठिकाणी असतं. इलेक्शन होतात दुसऱ्या दिवशी कधी पण गोडगोडीने वावरणार. मी सगळ्यात जास्त इलेक्शन लढलं, पण दुसऱ्या दिवशी विरोधकाच्या घरात जाणार लोक नाव ठेवतात मला तुम्ही जाता. पण एक निवडणूक आहे, ते खेळ आहे. निवडणूक म्हणजे खेळ मी याच्या वातावरणानेच खेळायला पाहिजे. लोक ठरवतील ना. दडपशाही करून वोटिंग होत नाही, प्रेमाने वोटिंग होती. खेळ खेळायच्या पद्धतीने खेळायला पाहिजे. भारतीय जनता पार्टीची ठाम भूमिका होती की तुमच्या पाठीशी उभं राहणं. हा सगळा आत्मविश्वास बघून काय वाटतं की आत्मविश्वास आहेत ना. भारतीय जनता पार्टी एक असा पक्ष आहे का तो कार्यकर्त्यांच्या पाठीमागे उभा राहतो. म्हणून मला पूर्ण विश्वास आहे. पूर्ण मुख्यमंत्र्यांचे मला 2दा फोन येऊन गेले, काही अडचण आहे का? मला काही अडचण नाही, मी समर्थ आहे सगळ्या अडचणीला. मैं अकेला काफी हो ना, मैं फिर आने वाला हूँ.